नमस्कार मंडळी. तर ही आहे कोपनहेगनची आधुनिक सिटी बस. पहिल्या नजरेत ही एक सामान्य बस वाटू शकते, पण तिच्यामध्ये अशा अनेक सुविधा आहेत ज्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी बनवतात. तर चला, मी आज तुम्हाला या बसची माहिती सांगते. डेन्मार्कच्या बस व्यवस्थेतील आणखीन एक आधुनिक सुविधा म्हणजे हा डिजिटल स्क्रीन. या स्क्रीनवर तुम्हाला बसचा नंबर, ती कुठे जाणार आहे आणि बसला येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याची माहिती रिअल टाईममध्ये दाखवली जाते. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहताना कोणताही अंदाज बांधावा लागत नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डेन्मार्कमधील कोणत्याही बसमध्ये कंडक्टर दिसणार नाहीत, कारण इथली जी तिकीट प्रणाली आहे ती पूर्णपणे आधुनिक आणि डिजिटल आहे. बहुतेक प्रवासी रेत्सेकोट नावाचं स्मार्ट ट्रॅव्हल कार्ड वापरतात, किंवा मग तुम्ही ॲपद्वारा, मोबाईल ॲपद्वारा सुद्धा तुमचं तिकीट काढू शकता किंवा इयरली, मंथली पासेस काढू शकता. बसमध्ये चढल्यानंतर तुम्हाला या अशा दोन प्रकारच्या मशीन्स दिसतील, येलो मशीन आणि ब्ल्यू मशीन. ही जी ब्ल्यू मशीन आहे ते रेत्सेकोट ट्रॅव्हल कार्ड वापरतात, त्यांना चेक इन आणि चेकआउट करण्यासाठी असते. चढल्यानंतर तुम्ही चेक इन करायचं आहे आणि उतरताना चेकआउट. जर तुम्ही चेकआउट करायला विसरलात तर तुमचं एक्स्ट्रा कॉस्ट कटू शकते. आता हे येलो मशीन, हे तुम्ही तिकीट व्हॅलिडेट करण्यासाठी वापरू शकता. म्हणजेच तुमचं तिकीट किंवा कार्ड त्या झोनसाठी व्हॅलिड आहे की नाही हे तुम्ही या मशीनवरून चेक करू शकता. आता तुम्ही इकडे बघू शकता की इकडे बसमध्ये फ्री स्पेस आहे. ह्या फ्री स्पेसमध्ये लहान मुलांचे स्ट्रॉलर्स, व्हीलचेअर्स किंवा मग जे गर्दी असताना लोक उभे असतात ते लोक ह्या फ्री स्पेसमध्ये जाऊन उभे राहू शकतात. इथे सीट्स पण आहेत, पण त्या फोल्डेबल आहेत. गर्दी असेल तर त्या फोल्ड करू शकता तुम्ही. ही आहे डिजिटल स्क्रीन. ही प्रत्येक बसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यावर नेक्स्ट कोणता स्टॉप आहे, तो तिथं आपण किती मिनिटांमध्ये पोहोचू हे सगळं डिस्प्ले होत असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बसमध्ये कंडक्टरच नाही तर बस थांबणार कशी? जर कुणाला उतरायचं आहे तर त्याने सांगायचं कसं? यासाठीच प्रत्येक सीटच्या शेजारी हा जो येल्लो खांब आहे त्याच्यावर स्टॉप नावाचं एक बटन असतं. जेव्हा तुम्हाला नेक्स्ट स्टॉपला उतरायचं आहे तुम्ही ते बटन प्रेस करू शकता. ते बटन प्रेस केल्यानंतर हे जे स्टॉप आहे हे रेड होईल. त्यामुळे तुमच्या ड्रायव्हरला कळेल की तुम्हाला नेक्स्ट स्टॉपला उतरायचं आहे आणि तो बस थांबेल. इथली मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वच्छता इथले लोक खूप स्ट्रिक्टली फॉलो करतात. त्याच्यासाठी बसमध्ये सुद्धा डस्टबिन असतात. लोक काही कचरा असेल तर त्यामध्येच नेऊन टाकतात. त्याच्यामुळे बससुद्धा स्वच्छ आणि नीट असते. तसेच या बसमध्ये AC आणि हीटर असे दोन्ही पण फंक्शन्स आहेत. तुम्ही थंडीमध्ये कधीही या बसमध्ये जा, तुम्हाला हीटर ऑनच दिसेल, कारण इथे खूप मायनसमध्ये टेम्परेचर असतं आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा ACचा वापर करू शकता. तुम्हाला या बसमध्ये चार्जिंग स्लॉटसुद्धा मिळून जाईल. तसंच एक ब्ल्यू कलरचं बटन असतं जे की वृद्ध लोकांसाठी असतं, जे व्हीलचेअर चालवतात किंवा ज्यांना गुडघ्यांमुळे चढायला उतरायला त्रास होतोय अशा लोकांनी हे बटन जर प्रेस केलं तर बस एका साईडला झुकते आणि रोड आणि बसमधलं अंतर कमी होऊन त्या लोकांना इझिली खाली उतरता किंवा चढता येऊ शकतं. या बस इलेक्ट्रिक असल्या कारणामुळं याचा कमी आवाज होतो आणि त्या पर्यावरणासाठी सुद्धा खूप चांगले आहेत. या बसचे सगळे जे डोअर्स आहेत ते ऑटोमॅटिक आहेत. याच सर्व सुविधांमुळे डेन्मार्कची बस व्यवस्था जगातील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे. तुम्हाला ही बस कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.